वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। श्री शांतेरी कामाक्षी लक्ष्मी नारायण श्री शांतेरी कामाक्षी लक्ष्मी नारायण रामनाथ बेताळ भैरव मंडन रामनाथ बेताळ भैरव मंडन बेताळ काल भैरव मंडन शांतेरी कामाक्षी लक्ष्मी नारायण श्री शांती। आम्ही 1994 ಹಂಗೆ ಎ ವಿ ಬೆಳಗಾವಿ ಕಾಲೇಜ್ शिकचेवाळ्यार हांगोटू बरे शिकते आसले तेन्ना MBBS अशी वचका म्हण म्हाका पयलीं नाश आसले सुमार लोकांनी सांगिल्लें ते खर्च लक्ष गटले कोटी गटले जाता हांगा खंय मुखार BSc आनी केल्यार बँकाक हिंका काम मेळटा आराम आनी आमगेलें हॉटेल आसलें हॉटेल चलोवन वचचें जाता म्हण कडेन आमगेले देविले हांगा ते स्कॉलरशिपान MBBS कंप्लीट मगेल 3 फेस फर्स्ट सेकंड थर्ड 15,000 फीस भितर MBBS जालें मगेल आनी म्हाका हांगा प्रति वर्ष 5,000 मेळटा आसलें कशी गरीब मनशाक एक त्या टायमार एक पेज आनी एक नॉन आसल्यार कितलो खूश जाता पळय त्या टायप आमकां ते एक अमृत मेळ्ळें म्हण कितें जालें प्रयोजन जावका म्हणजे पावनाशीर उरता तसो बळ एक वृद्धाप्य वेतन म्हणून तांकां बी एक म्हयन्याक आमी प्रति वर्ष दिते प्रति म्हयन्याक पावती दिते आसाची अशी वृद्धाप्य वेतन की नाल्यार विडो पेन्शन की नाल्यार एक शिक्षणाक की हे आमी आनी लग्नाच्याक कोणूय गरीब आसा म्हणून सांगून जर आमी एप्लिकेशन जर दिलें म्हणजे येता न्ही तांकां बी आमी आमगेले दिनवसल निधींतल्यान एक 5,000 रुपया दिता इतले न्ही आनी ह्या हॉलाचें भाडें बी आमी ओटूची फ्री करून दिता तांकां अशी आमगेले आमी एक सर्व लोकांक आमगेले देवस्थानाचे ज्यो एक आमी संपत्तीक आमी केन्ना एक सांपत्तीक स्थिती केन्ना आमगे बरी जाल्यार आमी धार्मीक कामां बरोबरीची ही समाज सेवा बी आमगेले देवस्थान करत आसा म्हणून सांगून सांगच्याक भारी बी आमकां खूश जाता आतां हे वज्र महोत्सवाचे 19 तारीख दर्गेन हे वज्र महोत्सवाचे कार्यक्रम प्रारंभ जाले बारीची एक चंद्रितीने चलत आसा म्हणून हांव सांगलें प्रतिनित्याची हांगा धार्मीक यज्ञाचें काम जाते आसा रात्री सांस्कृतीक कार्यक्रम चलते आसाची आनी पयली अक्षतय दिवस देवाक आमगे कुळाव्या तर्फेन सादारण एक 50 लाख रुपयाचे वर्साचें वज्राभरण देवाक समर्पण जालें भारी एक संतोषा विशय कित्याक म्हळ्यार हे आमी इतलो उठूचे अयोध्यंडीक इतलो उठू कलेक्शन एक करचे म्हळ्यार हे आमी कोणालेरीची एक वज्राभरणा बद्दल दिवका म्हणून कोणालेरी आमी विचारलें न्ही
हे देवानं तांकां संकल्प तांकां प्रेरणा दिवंक तांणी स्वयं प्रेरणेन जी हे वज्राभरण देवाक समर्पण केल्लें आसा. देवाक एक व्हड किरीट देवा सर्व देवाक एक एक किरीटाक पेंडंट की वज्राचे तीळ की वज्राचे हार की हे उठ केलें. हे उठून जावन आमगे सुरेंद्र शर्मागा येयलो. ताका बी एक मना प्रेरणा दिली. हांव काय ताका दी म्हणून काय म्हणना ताका. ताण कुडलेची ताण सरणा फोन कर घेवन देवाक एक वज्राचे व्हड पेंडंट कामाक्षी देवाक म्हणजे तांगे वच्चगोत्राक ताणें एक हाडून घेवन ताणें एक दिलें. एक भारी पळय रे तुमकां सांगता कशें जालें की मारी आमी कोणाक सांगनासतना आयिल्लीं हें वटूची देवानं प्रेरणा दिवन आयिल्लें तसलें हें सर्व वज्राभरण असलें एक एक महिमा तिगेले एक व्हड आसा. अशी हें सर्व हें चर्चाक आमगेले देवार अनुग्रह आनी परम पूज्य स्वाम्याल एक आशिर्वादान हें वटूची सर्व आमगेलो वैभव वटू चल्लें आसा. अशी जी देवाल एक अनुग्रहान आनी परम पूज्य स्वाम्याल एक आशिर्वादान आनीक ह्या देवस्थानाचे वैभव आनीक वाडो आनीक सर्व कुळावेल बरें जावं आनी व्हड व्हड एक धार्मीक कामां हांगा चलत उरो अशें म्हणून देवाल्यारी आनी परम पूज्य स्वाम्यान आमकां आशिर्वाद करता आनी आशिर्वाद हांव मागून घेवन आमगेले 2 उतरांची समाप्ती करता. हे पर्व कालारी व्यासपीठार विराजमान जाले परमपूज्य स्वामी महाराजांक तांगेले दिव्य हस्ताक हे रत्नखचित ब्रेसलेट अर्पण करता म्हणून मस्त दिवसाच्यान भक्तवृंद आणि कमिटीत लोक मनांत घेवन आशिल्ले. स्वामी महाराजान हो अवकाश आमकां दिवका म्हणून मागणी करता. हे ब्रेसलेट सगळे भजक वृंदा तर्फेन स्वामी महाराजाल दिव्य चरणीक अर्पण करत असत. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाड़ी जीवोत्तम मठाधीश की. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाड़ी जीवोत्तम मठाधीश की. हो क्षण आमगेल जीवनात पळोवचे मेळच्यो खरो हो भाग्य म्हणले क्या स्वामी महाराज तांगेल्या अनुष्ठानान समस्त भक्तजनांक आणि समाज बांधवांक बरेपणा खातीर सगळी काम करत असत. तितले न्हय सगळे समाजाचे अन्य भाषिक लोक बी आमगेल स्वाम्या बद्दल इतलो अभिमानान सांगता की म्हणे रे आमगेल स्वामी महाराज म्हण सांगले रे समय पालनेंतू सबंध देशाक मादर जावन वचचे. स्वाम्याले हातांत तर आरती आयली 12 घंटे जाले म्हण लेक्चर हाडना आमी. हय सबंध कोणाक विचारले सांगतात म्हण अशी एक अनुष्ठाना संगतीक हो टायम मेंटेन करचो एक मादरी स्वामी आमगेले. तशें आमकां सगळे युवकांक सगळे समाजांक मार्गदर्शन दितले स्वामी महाराजाक आनी एक पंत नमस्कार करत समिती वतीन हे 5 लाख रुपयाचे काणिका समर्पण करत आसाची स्वामी महाराजान हे घेवन आमकां कृतार्थ करता म्हणून स्वामी महाराजाक विचारता. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाड़ी जीवोत्तम मठाधीश की. गुरुचरणींत अगदी श्रद्धे भक्तीन पावन स्वामी महाराजान हांगा वास्तव्य केले तेन्ना तांकां हांगा वेवस्थे बरें जावका म्हण कल्पनेन ते नवीकरण काळ मे बी तांणी कन्न दिल्लो आसा. अशी तनु मन धन अर्पण करून एक सात्विक व्यक्तित्वाच्यो आर कामत मामांक हे फलमंत्राक्षर स्वामी महाराजान अर्पण करता म्हणून स्वामी महाराजाल दिव्यचरणींत प्रार्थना करता. तशेंच
श्री रमाकांत आंगले गोंयचे हे गोंयचे प्रसिद्ध रामनाथ देवस्थानाचे आणि अध्यक्ष जावन अगदी सात्विक रितीनं मामांक स्वामी महाराज हो शाल घाल तांकां गौरव अर्पण करत आसात. हो सगळो आमगेलो समाज भजक वृंद तांकां हे गौरव अर्पण करत आसात. नमस्कार. श्री रमाकांत आंगले हे गोंयचे 13वेचे लोकसभाचे पार्लिमेंटाचे मेंबर जावन वाजपेयी सरकार आशिल्ले तेन्ना साऊथ गोवाचे मेंबर ऑफ पार्लिमेंट जावन अगदी जनोपयोगी कार्यक्रम करून गोंयांत नामांकित व्यक्तित्वाचे एक उद्यमी. श्री रामनाथ देवस्थानाचे मुक्तेसर म्हळ्यार अध्यक्ष जावन थंयचे देवस्थानाचे मस्तीतले अभिवृद्धी काम स्वामी महाराजाले मार्गदर्शनांत करत आशिल्ले तसले श्री रमाकांत आंगले मामांक स्वामी महाराजांना फलमंत्राक्षर दिन हे करक म्हणून मागणी करता. कोकले आता महालक्ष्मी देवस्थान बी उबरायल्या चंद्रितीन ते महालक्ष्मीचे आशीर्वाद बी आमकां सगळ्यांक मेळो म्हणत आनी एक पंथ हांव रमाकांत आंगले मामाक नमस्कार सांगता. तशेंच सुरेंद्र अनंत शानबाग ते हनुमानच्यो यशोगांत युवकांक मार्गदर्शन दिवचो जाल्यार एक श्रेष्ठ व्यक्तित्वाचो सुरेंद्र अनंत शानबाग स्वामी महाराजाले प्रति एक कामान तो तांगेलें मार्गदर्शन घेवन मुखार सरती आसा. श्री राम मंदिर वडाळ कमिटीचे अध्यक्ष जावन श्री गणेशोत्सव समिती वडाळाचे अध्यक्ष जावन पनवेलचे श्री विद्याधिराज चॅरिटेबल ट्रस्ट हाचे ट्रस्टी जावन NKGSB बँकाचे डायरेक्टर जावन अगदी दक्षतेन चंदायेन काम केल्ले हे आमगेले सुरेंद्र अनंत शानबाग श्री शांतेरी कामाक्षी देवळाचे खंयचे अभिवृद्धी कामांत तनुमन धन अर्पण केले तसले श्रेष्ठ व्यक्ती तांणी आमगेले उत्तर्ण म्हळ्यार स्वामी महाराजाक अगदीचे मोगाचे म्हण सांगित आणि प्रति एक कामांक स्वामी महाराजाल चरणींत येवन विचार घेवन वचका ताणें. तशी रामभक्त संस्था आमगेले पुत्तण्णा एक खेडेचे अंत उद्यम आरंभ केले ताणें मस्तीतले नोकरी दिली आणि शहरांत आशिल्ल्या लोकांक दाट दूद गोड पेडे आईस्क्रीम दिवन एक मादरी जाल्लो आमगेलो पुत्तण्णा आज स्वामी महाराजाले फलमंत्राक्षर घेवन आनंद बाष्प हांगा प्रकट करत आसा. पुत्तण्णा तुका नमस्कार. यल्लापूरचे गजानन नामांकित सात्विक व्यापारी सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यांत मुखालपण घेतले तसले GSB सभेचे अध्यक्ष आसाची आणि यल्लापूरचे YTSS हे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जावन हजारो चेडवांक एक बरे शिक्षण दिवत तसले एक आदर्शतम व्यक्ती गजानन भटमाम. स्वामी महाराजांना हांकां सगळ्यांक फलमंत्राक्षर दिले कृतज्ञ आसतात. तांणी तांकां स्वामी महाराजाच्या चरणांत आनीक पंत नमस्कार करत आता सन्मान कार्यक्रम तुम्ही वेदिकेर येवका म्हणून मागणी करता. माधव कृष्ण शानबाग जन्म घेतलेले माधव कृष्ण शानबाग आरंभिक शिक्षण फक्त कट्टान घेतलेली ताजे नंतर आणि मुंबईत इंजिनियर झाले. ताजे नंतर तांणी तांची प्रतिभावरती पळोवन डच सरकारान तांकां डेन्मार्कांत स्कॉलरशिप दिवन शिक्षण दिलें आणि डेन्मार्कांत आशिल्ले एक प्रसिद्ध टॅक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटींत हांणी मास्टर डिग्री घेतली आणि तितले न्हय नंतर तांणी लंडनांत आपले वृत्ती जीवन आरंभ केले आणि भारताचे एक श्रेष्ठ इंजिनियर म्हणून काम केले.
त्या सगळ्या आई वडिलांक पयलीं नमस्कार. आनी आमच्या आई वडिलांचे देव म्हणजे प्रत्यक्ष स्वामी महाराज. आमकां आईन आनी बाबायन वतना सांगिल्लें की कुलदेव आनी कुलपीठ म्हणजे आमचे पर्तकाळी मठ हांकां केन्ना विसरनाकात. आमकां स्वामी महाराजाक वंदन. तशेंच ह्या वाक्यान जे आसा सगळे देव सातेरी कामाक्षी म्हणात, वेंकटरमण म्हणात, रामनाथ लक्ष्मीनारायण हांकां सगळ्यांक नमस्कार करता. आनी रामनाथ देवस्थानचे तर्फे तुमकां सगळ्यांक रामनाथा कडेन मागता की तुमकां मना पासून बरो आशिर्वाद दिवचो, तुमचें मुखाल जीवन बरें वचचें हें रामनाथ देवा कडेन अध्यक्षान आतां हांव मागता. खंयच्याय गोश्टीक कितें घडपा आसल्यार त्या देवाची इच्छा जाय पडटा. आनी भगवद्गीतेन सांगिल्लें आसा मुखम करोति वाचालम पंगु लंघयते गिरीम यत्कृपा तमह वंदे परमानंद माधवम. ह्या फंक्शनाक येवपा खातीर हांवें 2दा विचार केलो. किन मामा सांगलें 19 तारखे येता. 19 तारखे हांव लग्नाक गेल्लो आमचें लक्ष्मण महाले म्हणटा ते शिराली गांवांक. 3-4 हांव मना आशिल्लें की हांगा येवपाचें, पूण पावलो ना कित्याक म्हगे एक मित्र मुंबय वचपा आशिल्लो म्हण 5 पयलीं म्हाका गोंयांत परत पावपा आशिल्लें. जालें ना. दुसरेदा विचार केलो अक्षय तृतीया येतलो म्हूण. किन मामा सांगलें अक्षय तृतीया येता म्हूण. तेन्नाय बी रामनाथ देवस्थान अक्षय तृतीया रामनाथा पालखी अध्यक्ष म्हणजे म्हाका थंय रावचें पडलें. अक्षय तृतीयेक जालें ना. आनी पयर हांवें तिसरें म्हज्या मनान अशें 26 किंवा 27 कितें तरी हांगा येवचें म्हणून. त्या प्रमाणे हांवें पयर ठरयलें की 26 तारीख सभा जातली त्या सभेक या म्हूण. आनी पयर कितें म्हणून म्हाका फोन केलो की तुमी येवपा जाय आनी स्वामी महाराज उलोवपा तुमचे कडेन पळयता म्हणून. तर स्वामी महाराजान फोना वयल्यान म्हाका सांगलें तुमी सभेक येवूंक जाय. तेन्ना म्हाका कळ्ळें की संकल्प आनी सिद्धी हाजे मदीं जें अंतर आसा त्या स्वामी महाराजाच्या आज्ञेन की हांवें हांगा पावूंक जाय तेन्ना म्हळ्यार ह्या खेपे तिसरे खेपे हांव शुवर पावतलो. आनी त्या निमित्तान आज 26 तारखेक हांव हांगा तुमच्या म्हळ्यार पाविल्लो आसा. म्हणून हांव म्हणटा की संकल्प आनी सिद्धी मदीं ताजी इच्छा ते म्हणजेच परमेश्वर आमचे स्वामी महाराज. कित्याक हांव म्हणटा गुरू गोविंद दोनो खडे किसके लागो पांय. गुरू आनी गोविंद दोनी पयलीं गुरू पांय पडूं काय पयलीं गोविंदा पांय पडूं. पूण म्हणिल्लें आसा की पयलीं गुरू पांय पड कित्याक गुरूक हो गोविंदा म्हऱ्यान व्हरता. आमचे स्वामी महाराज आमकां रामनाथा म्हऱ्यान व्हरतात. म्हणून पयलीं आमी आमच्या गुरूचे पांय पडूंक जाय. आनी जेन्ना गुरूची आज्ञा जाली की 26 तारखेक हांगा येवपाचें तेन्ना हांवें ठरलें ह्या संकल्पान सिद्धीचें अंतर गेलें आनी 26 तारखेक हांव गॅरंटीड हांगा पावतलो. त्या प्रमाणे हांव तुमच्या म्हऱ्यान आयिल्लें आसा. रामनाथ देवस्थानचो अध्यक्ष जाले नंतर जायते अनुभव आयले. रामनाथ कुलदेवाचो इनफॅक्ट एक 3-4 दीस पयलीं एक लोटलीकार म्हणटा मुंबयसान आयलो आनी म्हाका म्हणपालो की रामनाथ देव खंयच्यान आयलो तो आपल्याक दाखय. म्हणटा हांव म्हणलें बरें आसा दाखयता. हांव जायतेदां गेलो त्या देवळान लोटली देवाक. आनी रामनाथाक कसो हाडलो तो रामनाथ हो मूळ लोटलीचो. लोटलीच्यान आमच्या वडिलांनी ताका रासाय त्या जेटीर हाडलो. रासाय जेटी वयल्यान व्हड्यांनी तेन्ना त्यो बारज्यो बिरज्यो इंजीन बी कांय नाशिल्लीं वल्लोवपाच्यो व्हडी त्या व्हड्या भितर घालो आनी आडपय गांवां हाडलो. आनी आडपय गांवां तिवसान जातकीर कोणालो तरी आडपयकाराक गांवांत दवरलो. आनी 3-4 दुसरे दीस रामनाथ तेन्ना जंगल 450 वर्सां पयलीं बी येवचें सामकें पुर्ण जंगल आशिल्लें. आनी थंय रामनाथा दवरलो. आनी आज जें रामनाथ देवस्थान जालां आनी जें तुमी पळयतात जें मूळ तुमची सगळ्यांची थंय आसा तें रामनाथ देवस्थान हें मूळ 450 वर्सां पयलीं आमच्या वडिलान लोटलीसान. आतां लोटलीसान थंय कित्याक गेलो लोटलीसान वचपाक एकूच हेतू की लोटली हो बाटाबाटीचो. तेन्ना पुर्तुगेज कन्वर्शन करताले. म्हाका याद जाता की आमी आमच्या जाणटेल्यांनी देवां सांबाळलें पूण आमची संस्कृती जर कोणी सांबाळली जायत तर तुमी लोकांनी गोंयकारांनी देव सांबाळ्ळो. पूण गोंय भायर जे गेले स्पेशली कारवार धरात तुमी अंकोला धरात कुमटा धरात होन्नावर भाटकल सगळी आनी तूं संस्कृती सांबाळ्ळी. म्हणून सदां म्हणटा की गोंयकारान जर लग्न करपाक जाय जायत तर ह्या सायडी लोकां कडेन करचें. आमची संस्कृती आमकां परत मेळटली. आनी म्हणून तुमकां सगळ्यांक हांगा जेन्ना जेन्ना येता हांव ह्या भायर पयर हांव भाटकला गेल्लो म्हाका पुतून गेल्लो ती चीफ गेस्ट म्हणून. आज कुमटा आयलां म्हाका जिवाक खूब बरें दिसता की आमच्या लोकांक मेळटा म्हणून जे आमचे पासून दूर गेल्ले आसात. रामनाथ देवस्थानचो अध्यक्षान हांव जेन्ना टेबलार थंय बशिल्लो तेन्ना एक अनुभव सांगता रामनाथ देवाचो. आमचो रामनाथ देव म्हणजे कितलो पावरफूल तो. एक बायल म्हजे म्हऱ्यान आयली आनी म्हाका म्हणपाली की आपल्या ल्हानपणांत पळय एक भुरगो बरो नाशिल्लो ते 4-5 वर्सां आशिल्लो आनी हांवें देवा सांगून घेतलें जर मुगे भुरगो बरो जालो आपूण तुगे 15 शिवरात्री नित्य नेमान करतली महाशिवरात्री आनी त्या प्रमाणे आपूण तुका सुरंगा वर्सां दितली म्हणून. त्या प्रमाणे 14 महाशिवरात्री सारक्यो जाल्यो आनी 15वी महाशिवरात्री वेळार तिका ते सुरंगा वर्सां मेळनात. प्रत्येक वर्सा तिका एक संकल्प आशिल्लो की देवाक 5 सुरंगा वर्सां दिवपाचे आनी त्या प्रमाणे तिका ते मेळनात. म्हणून ती नर्वस जाली की आतां 15 वर्सां देव आपल्या परिक्षा पळयता रामनाथ आपल्या परिक्षा पळयता म्हणून. आनी तिका तेन्ना रामनाथ देवाक आमगे 100 रूम आसात.
एप्लिकेशन येता 1000 मागीर लॉटरी घालता कोणा लागता ते लागतात त्या प्रमाणे तिका ती लागली ना लॉटरी म्हणून तिने आमकां तिका आमी कवळी मठां दिले आमचे कवळी शांतादुर्गेक त्याच जाग्यार दिले त्या प्रमाणे तिथे आपल्या रुमार राविल्ले कडेन ह्या रुमार ती राविल्ली आनी दुसऱ्या रुमार एक मैत्रीण आशिल्ली आनी दोग जाण खबरी मारल्यो आनी तिने मैत्रिणी सांगलें की ह्या वर्साक रामनाथ परीक्षा पळयता ह्या वर्सा आपल्याला सुरंगा वर्स मेळना आतां सुरंगा वर्स म्हणजे तुमकां एकाल्या समजोपा ना सुरंगा वर्स जाल्यार एक फ्लावर एक सुरंगा वर्स आमी कोंकणीन म्हणटात ह्या बाजू कितें म्हणटा म्हाका खबर ना वास बरो येता फर्स्ट क्लास तर त्या प्रमाणे ती आपल्या रुमा भितर गेली आनी रुमा भितर वतकीर एक 14-15 वर्सांचो भुरगो आयलो आनी विचारलें तिणें की तुमकां सुरंगा वर्सा जाय आशिल्लें त्या बायलेन सांगलें हय आपल्याक 5 जाय आशिल्ले आपल्या कडेन 2 आसा म्हणपाली तर 2 जाल्यार 2 दी म्हणलें तेणें पूण रामनाथा पावपानात ताणें सांगलें रामनाथा हे 2 सुरंगा वर्सां 5 बरोबर म्हूण तो मानून घेतलो तुवें 2 सुरंगा वर्सां देवाक अर्पण कर त्या पण ती बायल भितर गेली पयशे दिले आनी टेबलार सुरंगा वर्सां दवरली आनी आपल्या मैत्रिणीन सांगपाक लागली की आत्ता म्हणपाली एक भुरगो येवन गेला ताणें आपल्या सुरंगा वर्सां दिला तिने विचारलें खंयचो तिका याद जाली की तिने त्या भुरग्याचो तूं खंयचो तर त्या भुरग्यान सांगलें कपिलेश्वरीचो आपूण कपिलेश्वरीचो आनी कपिलेश्वर म्हणजे महादेवाचें स्थान प्रत्यक्ष रामनाथाचें स्थान लिंगाचें स्थान रामनाथ म्हळ्यार कितें रामेश्वर रामनाथ ज्या रामानी शंकराची पुजा केली तो रामनाथ म्हणून आमचो रामनाथ नथींग बट रामेश्वराचें प्रतिबिंब तर ते ताका दिलें आनी तो गेलो त्या बायलेन ताका सांगलें तुजी रुमा तूं जेन्ना गेल्या तेन्ना आपूण भायर उबी आशिल्ली तुजी रुमा भितर भुरगो आयलोय ना आनी भुरगो गेलोय बी ना ती बायल आश्चर्यचकीत जाली आपली रुमा जर भुरगो आयलो ना तर सुरंगा वर्सां दिली कोणें तर तिणें येवन दाखयलें तिणें पयल्या सुरंगा वर्सां जातात भुरगो ना मागीर तेन्ना तिका सुरंगा फूल म्हणटा तुमचे भाशेक आमी सुरंगा वळसर म्हणटात ताचो वास खूब बरो येता सुरंगा सर म्हणटा की तर ते सुरंगा सर ताका दाखयले ती आश्चर्यचकीत रुमा कोण आयलो काय म्हणून सुरंगा वर्सां तर ती दिश्टी पडटात त्या प्रमाणे मागीर तिका कळ्ळें की तेणें ज्या भुरग्याक विचारलें तूं खंयचो कपिलेश्वरीचो कपिलेश म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराच्या स्थानांतलो कपिलेश म्हणजे महादेवाचें स्थान तेन्ना तें कळ्ळें की प्रत्यक्ष रामनाथान आपल्या येवन ही फुलां दिल्यात की तूं आपल्याचेर घाल आनी मागीर तिका कळ्ळें की 2 सुरंगा वर्सां घाल्या पासून आपल्या पावतले रामनाथा 5 पावतले म्हूण आनी त्या प्रमाणे तिने मना मानलें की प्रधान भटजी येवन सांगलें की आपल्या 2 सुरंगा वर्सां अंदू 15 महाशिवरात देवान आपल्या इच्छा पूर्ण केली हे 2 देवा मागून घे हे 2 सुरंगा वर्सां म्हणजे 5चे आपल्याक माफ कर त्या प्रमाणे तेगेले 15वी महाशिवरात्र जाली प्रत्यक्ष रामनाथान येवन तिका सुरंगा वर्सां दिले हाजे सारको रामनाथान दुसरो अनुभव ना अशे खूब अनुभव म्हाका अध्यक्ष म्हण आयल्यात आनी आमी ठरयलें की बूक प्रिंट करपाचो कोण कोणाक दिसता जायत तांकां तितलो तितलो अनुभव आपल्याक सांगपाचें आमी त्या पुस्तकांत ते प्रिंट करतले स्वामी वर्सा सांगणं म्हणजे म्हाका याद जाता स्वामी आतां काशी चौपळेक आमचो चातुर्मास जावपा आसा हाजे पयलीं काशी चातुर्मास जाल्लो तेन्ना हांव MP आशिल्ली दिल्ली आनी MP आसतना डायरेक्ट लाल किल्ल्याचेर झेंडो चलोवन डायरेक्ट त्या वर्सा स्वामी म्हाका वाडदिवस 15 ऑगस्टाक आयिल्लो म्हजे कोतान 15 ऑगस्टाक आमी हांगा स्वातंत्र्याचो झेंडो वयर चडयला आनी डायरेक्ट हांव काशी गेलां स्वामी महाराज ती अभिनंदना खातीर 15 ऑगस्ट आनी आतां चातुर्मासाक स्वामी महाराज परत काशी वतात हांवें ऑलरेडी तिकीट बूक केल्ली आसा 28 तारखेर येवपाचें सांजचें स्वामीचें स्वामी अभिवंदना नमस्कार करपाचो स्वामीक आनी 29 तारखेर रामनाथ देवस्थान तर्फे आमकां पाद्यपुजा आसा ती करपाची आनी 30 तारखेर परत येवपाचें पूण हांवें म्हणटा प्रमाणे की हे सगळें जें आमी प्लॅनिंग करता वयलाचो आशिर्वाद जाय ताजी इच्छे शिवाय झाडाचें पान बसून जालें ना आनी म्हणून सगळ्यां शेवटी जेन्ना कृष्णान अर्जुना सांगलें अर्जुन तुका कांय कन्फ्युजन जायनाका ह्या भगवद्गीतेचो तुका आपूण सार सांगता ताणें सार सांगलो सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रजः सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रजः अहत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः तो म्हणटा अर्जुना सर्व धर्म आणि अधर्माचा त्याग कर मला एकट्याला सरणी आणि या करता आम्ही तो सगळ्या पापातून मोक्ष देईन त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ताका सरेंडर करपाचें एकच देव शेवटी कृष्ण कितें राम कितें सगळीं एकच देव एक देव नमस्ते आमचे माधव बाबा विशीं आतांच कोण भाशण करताले की ताणें की वचन दिलें 7 किलो भांगर दितलें म्हणून 25 किलो जालें तर ताका भांगरान घे तर त्या भाशण करता आमगे किन म्हाका सांगूं जाय की माधव बाब हो रामदेव वीर विठ्ठलाचो भक्त रामदेव म्हणजे परतकाळी मठाचो अनुयायी आणि रामदेवाचे वचन हा प्राण जय रघुकुल रीत सदा चली आहे रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाये पर बचन न जाये ताणे एकदा उतर दिले आणि म्हणून 25 किलो जाता की तो आयले माधवभाव आणि माधवभावान ते आपल्याला देवाक सांगिल्लें अर्पण केलें आणि आपल्या उतर दवरलें
स्वामराजे वंदन करता भाशण कित्याक हांवें भाशण केलें आनी मुखार भाशणान म्हाका गोंया पावपा आसा त्यामुळे हांव म्हज्या भाशणाक आवडती घेता स्वामी महाराज चरणाक वंदन करता आनी म्हाका 2 शब्द उलोवपाक दिले म्हणून तुमचे सगळ्यांचे देव मना पासून आभार मानता. श्री रमाकांत आंगले माम, तुम्ही एक नामांकित जनप्रतिनिधी जावन स्वामी महाराजाल भक्तीन तुम्ही गोंयच्यान हांगा आयिल्ले आसात, तुमकां आमगेलो नमस्कार. आता श्री सुरेंद्र शानबाग मामाना 2 उतर उलोवपाक म्हणगे मागणी करता. हरि गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवता श्री शांतिरे कामाक्षी रामनाथ लक्ष्मीनारायण नमस्कार करून वेदिकेर विराजमान जावन आशिल्ले आमगेले गुरुवर्य श्री विद्याधराज तीर्थ स्वामी चरणांक नतमस्तक जावन तथा वेदिकेर उपस्थित सगळे महानुभावांक नमस्कार करता. आमगेले वैदिक वृंदांक तशी बंधू भगिन्यांक म्हगेले नमस्कार. हे एक रजत हे आमगेले व्हड पुनर्प्रतिश्ठा वज्र महोत्सव विशय ह्या संदर्भांत म्हाका पार्टिसिपेट करच्याक एक सुसंधी मेळ्ळी. हे एक व्हड एक म्हगेले जिवनांत संदी म्हणून घेवन हांव लागता. कित्याक म्हळ्यार हेच गांवांत सान व्हड जाल्ले आजकाल आयल्यार मामा तूं खंयच्या गांवचें म्हणून विचारता हांगा तो विशय विंगड. कित्याक म्हळ्यार केन्ना हे विचार 1.5 दिवस राबून वचचें कोणाक मस्त परिचय ना. तरी पण हेच देवळांत हांगाचे परिक्षीक वतना तीर्थ प्रसाद घेवनूच गेलेले म्हाका अजून आठवण येता. 1955 भितर हांगा पुनर्प्रतिश्ठा महोत्सव वेळार हांव प्रेजेंट आशिल्लो. हांव हायस्कूल स्टुडंट आशिल्लो. आज आतां सकाळी फुडें चलो जेवणाक आनी वाडच्याक पचांडी घेवन वतात तशें हांवूय एक पचांडी घेवन वचर आशिल्लो. म्हाका बरो उडकास येतर आसा. तर त्या वर्स धरून नंतर आमी केन्नाय हांगा तीर्थ प्रसाद घेवन सायबिणेले एक आशिर्वादाची बलाचेरीची आमी मुखार जिवनाचे कसलीचे किंचित मात्र सफलता पाविल्लो म्हण जाल्यार तांचो देवाला आशिर्वाद आनी गुरुवर्याल मार्गदर्शन फ्रॉम टायम टू टायम हे चित्र आमगेले बरोबर राबिल्ले आसा. आज ह्या वज्र महोत्सवाची खंयचे 16 इतले 8 फाल्यां सांगत जाता तर 8 दिवसाचे 16 इतले ब्युटिफुली इतले रेग्युलेटेड इतले सायंटिफीक प्रोसेशन चलते आसा. स्वामी गुरुवर्याल मार्गदर्शनान तांणी दिन लावन दिलेले तेच टायमार परफेक्ट टायमींग घालून घेवन कांय घुसपा गोंधळ जायना अशी व्यवस्थीत चलते आसा. हा एक नमनाची प्राऊड मोमेंट फॉर अवर टेम्पल. आमगेले गोपाल किणे मामल अध्यक्षतेखाली कमिटी ब्युटिफुली वर्क करते आसा. तर म्हाका ताजे एकदम अभिमान आसा. अभिमान कसले म्हळ्यार आमी तर भायर परगांवांत परदेशांत रावचे लोक तर हांगा ह्या टेम्पल विभागा भितर खंयचे खंयचे नमुना प्रगती केली. हे कल्याण मंडप की आमगेले सिल्वर आवरण की हाजे भांगरा पालखेची की आनी आतां वज्र महोत्सवा वेळार वज्रदान बी सायबिणीन करून घेतलें आसा. तर एकदम व्यवस्थित रितीन पुरा काम जाल्लें आसा. स्वाम्यालय गुरुवर्यालय मार्गदर्शना वेळोवेळी मेळटा राहिलें आसा. आनी आयच्या दिसाक हरी आनी गुरू दोन आमकां एक स्थानार आमकां सेव करचें एक हे मेळ्ळें सुसंदर्भ मेळिल्लें आसा. ताका हांव मस्त म्हाका धन्यता मानता. आनी स्वाम्यान केन्नाची गुरुवर्यान एक आशिर्वचनान सांगचें आसा. मनुष्य जिवनांत 2 डी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून सांग. एक म्हळ्यार डिवोशन फॉर ड्युटी, दुसरें म्हळ्यार डिवायन ग्रेस. ड्युटी डिवोशन फॉर ड्युटी मनशा जिवनांत एकदम इम्पॉर्टंट आसा. कर्तव्य पालन करचें एकदम एफिशियंटली काम करून दाखोवचें हें व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आनी तितलें पुरो जायना ताका डिवायन ग्रेस देवालो फाटबलाक आशिर्वाद उरूंक पडटा म्हणून तें इतलें आमकां म्हागेल्या मनांत हे जावन गेले की धड जावन गेले की कित्याक म्हळ्यार आमी पळया नौकर वर्ग म्हळ्यार आतां UP भितर काम करतना थंय लखनौ तांणी सांगचें नोकरी म्हळ्यार कसली म्हण तागेली व्याख्या. नोकरी म्हळ्यार नोकरी
एक न करी तो कुछ न करी म्हण 10 कामान तू 9 काम केले आणि तू जर एक केलं ना तू काही केलं ना म्हणून म्हणतात. तसे जेव्हा कितले परफेक्शनार काम करू नको त्याला एक काम तरी तू करणंशी राबलो तर काय ना ते पूर्ण ते येऊ का तू सफल मेळका म्हणून जाल्यार देवालय डिवायन ग्रेस देवालय गुरुलय आशीर्वाद आमचे मागची उरू का ताजे काही आम्ही खंय वचना चेडवाल केन्ना हाजे पॅकिंग बॅग तयार करतना जाल्यार एक सांगतो देवा फोटो स्वामाल फोटो घालून पेटोवचे ही पद्दत आमकां पयलीं दोन येयले आसा. तें संप्रदाय आमी पालन कोंगेनूची आयिल्ले आसा कित्याक म्हळ्यार आजकाल आमी संकल्प करता बी तेंच करता धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्य पुरुषार्थ सिद्धार्थ म्हण पुण्य पुरुषार्थ सिद्धार्थ करता जाल्यार ताका प्रथम स्थान धर्म दिलें. धर्म तर पालन केलें. धर्म म्हळ्यार ओढ हे न्ही सत्यमोद धर्मचर म्हणटा तशें धर्म पालन करचें तांचे मागीर अर्थ ऑटोमॅटीक येता काम मोक्ष पुरो ऑटोमॅटिकली येता. त्या एका स्वाम्यान आमकां मार्गदर्शन पयलीं धरून दिलेलें आसा आनी तशी वता वता कशी आमी इनवॉल्व जाता तशी ताजे ते आशिर्वादाचे पवर आमगेल्या हांगा भितर येतेर वता. आमकां भायर मस्तानी वतना दिल्ली की भायर गांवांतू बॉम्बे तूं स्वामाल मार्गदर्शन तावतावळ मेळटे प्रॉब्लेम का तांगेले मोठ्या भागा भितर एक आमकां एक थोडीशी जबाबदारी काम दिल्ली बी आसा. आमगेले इतलेंच न्ही देवळाचे जीर्णोद्धार की मस्त हें काम केलें तुमकां तें पुरो गुतू आसा. तरी एक विशेषता बॉम्बेचे एक 40 किलोमीटर दूर एक पनवेलचे प्लेसांतू क्षेत्रांतू एक व्हड संकुल 15 एकर लँडा भितर एक देवस्थान की एक आमगेले हॉस्पिटल एक ओल्ड एज होम एक स्कूल अशी वेरियस समाजाक इम्पॅक्ट जाता आसले एक्टिविटीज स्वामाल मार्गदर्शनान उबारिल्ले जाल्ले आसा. आनी तशी वेरियस एक्टिविटीज भितर स्वामाल मार्गदर्शन स्वामाल सहयोग स्वामांनी आमकां प्रेरीत करून केल्ले आसा. काम करतना चूक भूल मस्त जाल्ले जावन आसाची तरी ते देवान स्वाम्यानी त्या विशयान तो आमकां माफ करचें म्हणलें काय विनंती करता. आतां कशें म्हळ्यार आमी जीएसबी 50 वर्सां पयलीं जीएसबी म्हळ्यार कशें जालें म्हणटाशें जीएसबी म्हळ्यार 3 बी जीएसबी म्हळ्यार 3 बी म्हणटाशें 3 बी म्हळ्यार आमकां बीडी बँकिंग आनी बोर्डिंग म्हण मुख्य वेवसाय म्हळ्यार एक बीडी गणेश बीडी म्हळ्यार एक बीडीचे एक बोर्डिंग हे रेस्टॉरंट त्या रेस्टॉरंट हॉटेल इंडस्ट्री आनी एक बँकिंग कॅनरा सिंडिकेट कॉर्पोरेशन कस्टल बँक हे 3 सगळे आमकां काही गुंतना म्हण तशें. आज देवादयेन गुरू आशिर्वादान समाजाची अभिवृद्धी समाजाची ते डायवर्सिफिकेशन इतलें जालें म्हळ्यार आयचे जाल्लो शिदा लॅपटॉप खांक्या मानगे न्हू भायरूय वतात कितले म्हळ्यार आनी खंय खंय नांव कमयलां. तुमगेल्या नासाचे सायंटिफीक आमचे डॉक्टर हे पळयलें तुवें मेडिसीन फिलॉसॉफी तुगेले कल्चर खंयची खंयची तुमी डिपार्टमेंट घ्या एब्रोड पुरे हातूं आमचे गेल्यान तांगेले फूटप्रिंट दाखयले आसा. हाका कारण म्हळ्यार जाल्यार देवालो अनुग्रह स्वामाल मार्गदर्शन समाजाचे एक नमुने कल्चर इम्बेड करून घेवचें आमगेले भितर इम्बायब करून घेवचें ते व्हेरी इम्पॉर्टंट आसा. आनी तेच प्रमाणे आमी आज पर्यंत करून घेवन आयिल्ले आसाचे. आनी ह्या ओकेशनांतू आमी देवाक आनी स्वाम्याक हे एक पे बॅक टायम म्हणटात. प्रत्येक जिवनांत एक पे बॅक टायम येता तर ह्या एक नमुने कृतज्ञता अर्पणाचो हो टायम. आनी हांव एकदम म्हगेले सिन्सियर कृतज्ञता स्वाम्याले चरणी दवरून म्हगेले 2 उतरां समाप्त करता. हरि ओम. आज हांगा हे सायबणी चौकारे राबून उलोवच्याक भारी अभिमान जाता. भटकळ सांगतेरी कामाक्षी देवस्थानाच्या तुमी हांगाशिल्ल्यान सर्वांना आयकून अशा फाव आसा. परमपूज्य स्वाम्याल मार्गदर्शनांची ते शांतेरी कामाक्षी भटकळ शांतेरी कामाक्षी देवस्थान आज ते एक वैभवी जावन चलच्याक कारण जावन आसा. ती सायबीण विंगड न्ही ही सायबीण विंगड न्ही. स्वाम्यान अनुग्रहान 155 दिवसां भितर ते देवीन तें देवस्थान थंय सादारण एक 1.5 कोटी देवस्थान थंय ते बांदून घेतल्या 155 दिवसां भितर.
हाका पूर्ण मार्गदर्शन स्वामी मेगेले कनेक स की 7 पंथा थंय येवन आम प्रत्येक बालालया देवा वरच्याक मुर्तो नाजाल्यार गर्भगृहाक परत हाडताना मुर्तो गर्भगृहात आयो प्रधान बागेल बसोवचे वेळार प्रत्येक वेळार आमकां स्वाम्या मार्गदर्शनाची आमकां आतां कशी आनी सांगलें की स्वाम्या मार्गदर्शन घेतले शिवाय मुखार पावल जाल्यार सक्सेस जायना म्हणून ताजे पूर्ण अनुभव म्हाका आसा आज तशें आमकां अनुभव दिवन तांगेलें मार्गदर्शन दिवन हांगा विराजमान जावन बशिल्ल्या स्वाम्या चरणा भितर अत्यंत नतमस्तक जावन हांव नमस्कार करता. आज ती सायबीण विंगडणे हांगा भटकळ शांती कामाक्षी विंगडणे कुमटा शांती कामाक्षी विंगडणे एकच जाल्यार आतां आंगल बाबान सांगिल्लें म्हणके गोंयांत ताकून लोटली ताकून भायर सरून आयिल्ले 7 मचवे एक एक गांवांत एक एक मचवो अंकोला की कुमटांत की भटकळांतू आनी बसरुळांतू तशीं 2 मचवे मुखार कोची पर्यंत आमगेलो वसाहत पावलो थंयचे दब्बाळी की निमित्तीन की थंयचे नांव जाल्यार थंय तांणी स्थिर आस्ती हाडचें जालें जाल्यार देव घेवन धांवन आयले आमगेले म्हालगडे देव घेवन धांवन येवन आतां ताणें म्हणलें म्हणके देवाप घालून घेतला म्हणून म्हालगड्यानी म्हणजे वचून आज आमी सुखान आसाच आज सर्व सुखान आसाच वय की नाही आमी गर्व पावता आमी गौड सारस्वत ब्राह्मण समाजा भितर जल्म आयलेच आमकां कुलदेव आसा आमकां एक इश्टदेव आसा आमकां एक धर्मपीठ आसा आमकां कोणी विचारल्यार तूं खंयच्यान आयलो म्हणून तांकां सांगतात आमगेले गोत्र जर सांगल्यार आमगेले कुलदेव कोण म्हणून सांगचें की कोश्टक आसा तशी आमगेले गोत्राक विंगड करून आमकां कुलदेव की अशी आमकां गोत्ता जाल्यार बी समजून घेवच्याक आमकां धर्मपीठ की आमी कशी चलका कशी वाड चूक नाशी वचका म्हणच्याक आमकां सशक्त धर्मपीठ आमकां देवान दिल्लें आसा म्हणटना गौड सारस्वत समाज आमी जर आमी जल्म घेतिल्ल्याक आमी खरेंची धन्य जाले म्हणून हांव एक सांगता. आज गोपाळगिरी मामान तेगेले एक सर्व टीम म्हळ्यार एक मनशाच्यान करता जायना हें म्हाका एक इतलो व्हड फंक्शन म्हळ्यार इतलो व्हड एक आयुध चंडी आसलें एक होमाचें एक ऑर्गनायज करता जाल्यार सांगात सर्व ट्रस्ट्यांनी उरली सर्व वॉलंटियर्सांनी की हांव पळयता आशिल्लो आज सकाळीं हांव येताना सांजे 3:30-4 जाल्याची 4 घंटे तो गजू किणी म्हळ्यार देवान सर्व लोकां बाद थंय बसून येवन काम करून घेवपा पडटा की त्या गोपाळ किण्यान प्रत्येक वचून सांगचें जायना तो गजू किणी पळयले हांवें तो ते वायफर घेवन 4 घंट्यारी ते उदक समज ताणता आनी ताका कोण सांगलें ती सांगलें भितर बशिल्लें ना कोणी सांगता म्हणना ती सांगता आपल्या कडेन तूं खंयच्या मनशान कसं काम करता हे ती सांगून काम करता हांव केलें म्हणजे कसलो अर्थ ना म्हणून. आज हांव सकाळीं गोंयांत आशिल्लो गोंयांत हांव सकाळीं 4:30 घंटे आज म्हाळशे देवस्थानात प्राकारा भितर आसा थंय आज एक म्हाळशे प्रतिश्ठा आनी शिखर कलश प्रतिश्ठा जाली 4-4.5 हजार लोक प्रति एक लोकांक कोणी तरी उठकार न्हू आपण हाडलें ती कोणीची कोणी तांकां निद्दल रुमा वचून कोणी जागोन आपण हाडलां तांकां तांणी जावन आयलीच तांणी जावन ते समय क्लब तर ते घेवन पावलीच हें कोण करता सायबीण करून घेता ती आपणाक वैभव कशी करून घेवका आज हांगा इतली थोडी अयोध्येंडी आयोजन जाली ही कितली गोपाळगिरी मामन जावं ना आनी कोणी ट्रस्टी म्हणून जाल्यार कितली करचे शकताची ते कोण हातान कसन करून घेवका ते वेळार ती सायबीणी सर्व लोकांक जागृत करून घेता हाका मस्त उदाहरणां तिणेंच करून घेतली कामां आतां तांणी कशें म्हळें ते रामनाथान ते कपिलेश्वराल माजर जावन ताणें ते सुरंगासोर दवरले अशें म्हणलें म्हणजे एक ना एक रितीन देवानच उठान येवन खंयचे ना खंयचे रुपारी ही काम करून घेतली उदाहरणां म्हगेले जिवन आमी तरी एक 50 आसात आज सांगचें जायना पुरसत ना म्हळ्यार आज समय हा बॉस स्वाम्याला अनुग्रहान कसं जालें स्वाम्याला आशिर्वादान कसं साधन करून घेवेत हें म्हणिल्लें मस्त उदाहरणां हांव सांगू शकता म्हगेलें जीवन आमी तरी एक 60 वर्स प्राय तरी हंतारी म्हाका स्वाम्याला आशिर्वादान तेवढ तेजे तरी ताणें सांगतना स्वाम्यान हे म्हळ्यार हांगा म्हाका सत्कार केलो म्हणटना म्हगेले कुळारा म्हाका आपूण कशें कुळार धुवेन वतना होंडी पण पडयत की आवय तशी हे म्हगेले कुळारशें शांती कामाक्षी देवस्थान म्हळ्यार म्हगेले घरी म्हळ्यार म्हगेले कुळार हांगा म्हाका म्हगेले घरार म्हाका कशें दुवेक होंडी भरून पडयतना कशें जाता तेजे म्हाका एक भारी संतोश भारी अभिमान जाला म्हाका म्हगेले स्वाम्या हातान म्हाका हाजी शाल घालून भेटयलो कित्याक सांगता हांव हे सगळे पूर्वजन्माचे कृतत्व म्हालगड्यान गेले पुण्याना आज हांगा म्हाका हे पवित्र दिवसा दिवसू हांगा रावच्याक आनी उलोवच्याक एक भगवद्गीते भितर सांगल्या तितून सांगल्या कांक्षतः कर्माणाम सिद्धीम यजंत ये देवता क्षिप्रम ही मनुष्यलोके सिद्धीर्भवती कर्मजा म्हणून ह्या मनुष्य योनी भितर कोण जर मायत की ताका मात्र हें होम हवन सगळें करचें योग खंय ताणें करीत ना सोडयत ताका योग आसा ताका हे करचें ताका
तेगेल कडच्यान आपण करूंक येता ही उपासना म्हणून सांगता. हे होम हवनादी रुपारी देवाक उपासन केल्यार तो करचे अधिकार मनुष्य निमित्त जल्म आयले व्यक्तीक मात्र आसा म्हणून सांगता. तसंच ते साधनेन ह्या व्यक्तीन केलेली श्रद्धेक साधनेक तेगेल भक्तीक ताणें तेगेल हित अहित पळोवन ताका कितले क्षिप्र जावन घेवन ताका अनुग्रह करता म्हणलेले विशय आपणाक वतस म्हणत ती सायबिणी हे श्लोका भितर सांगिल्लें आसा. तशींची आजी एक 10,000 श्लोक म्हळ्यार 10,000 सप्तशती श्लोकान सर्व बाधा विनिर्मुक्तो धनुर्धान्य समन्विता मनुष्यो भक्प्रसादेन भविष्यती न संशयाक म्हणील पल्लव लावन देवीक 10,000 श्लोकान हे सप्तशती पारायण करून पूजन केलेलं आसा. देवान तागेली दिव्य वाणीन सांगल्या कसं म्हणून सांगल्या जो आपणाक शरणागत जावन उपासन करतकी सर्वांक तांगेल दुःख कष्ट निवारण करून तांकां धनधान्य संपत्तू समृद्ध रुपार दिवन अनुग्रह करता हे विशय आमी तरी कसलो संशय ना म्हणून ताणें सांगलें. मनुष्य त्यो मतप्रसादेन भविष्यती न संशया म्हणून संशय करनाका म्हणून ताणें जी तेगेल्या सप्तशतीच्या हे श्लोका भितर पल्लवा श्लोका भितर सांगिल्लें आसा. अशींच हांगा म्हणलें सर्व भक्तांनी सर्व पुळाव्यांनी तांगेलो जो संकल्प कसलो देवस्थानाची प्रतिश्ठा वाडका हांगा संस्थानांत नांव वाडका हांगा तिगे देविलें प्रभाव वाडका सर्व भक्त कुळाव्यांक ना परकुळाव्यांक ना हांगा महाजनांक बरापण जावका देवस्थाना प्राकारां भितर कसले तरी अवघड घडील आसल्यार अवाच्य शब्दान कसले तरी तोंदर जाले आसल्यार ते सगळे दूर जावका हे सगळे संकल्प दवरगे न्हू हो इतलो आजी आगो हांगा गोपाळकीन मामा अध्यक्षता भितर स्वाम्याल मार्गदर्शनांतू ते सायबिणीन चंदायना हांवें आमी कशी संकल्प केला तशी हेज्याक तिणें तो संकल्पा प्रमाणे आज हो करून घेतिल्ली जी एक व्हड अभिमाना विशय आसा. हे सगळें तिणें करून घेतल्या. सर्व लोकांनी श्रद्धेन भक्तीन हे हांत भितर भाग घेतिल्लो आसा. ते सर्व आमगेले भक्तीन केल्ली जो आमगे सेवा आसा स्वाम्या चरणां भितर रूच करून घेवची सायबिणीन तेगेले चरणां रूच करून घेवची सर्वांक बरो करून चलोवन दिवं म्हणून सायबिणीन म्हणून मागून घेवन म्हगेले इष्टदेव लक्ष्मी वेंकटेशाक नमस्कार करता. तशीच रामनाथ शांतेरी कामाक्षी लक्ष्मीनारायण कुलदेवाक नमस्कार करना. संस्थान आराध्य देव रामदेव वीर विठ्ठलाक नमस्कार करता. देव सदृश्य आमगेले धर्मगुरू श्रीमद विद्याजरा तीर्थ स्वाम्याक नमस्कार करता. दोन मेगेले विचार व्यक्त करता. प्रप्रथम जावन आमगेले देवस्थानाचे कमिटी अध्यक्ष श्री गोपाळकिणी आनी तागेले टिमाक अभिनंदन व्यक्त करता. तागेले एक नेतृत्वात हे एक धार्मिक कार्यक्रम भारी चंद रितीन भक्तिभावान आनी सगळ्याक अनुकूल जावं सारके एक घडले. आज पर्यंत 60 वर्षात जे देवस्थानाचे अभिवृद्धी काम घडिल्लें आसा ते अत्यंत स्मरणीय. मुखमंडप जावं दी ताजे नंतर नवरंगाचें काम जावं दी चांदीचे पूर्ण ते भिंतीक मारिल्लें तें काम जावं दी भांगरा मंडप जावं दी अथवा रामनाथ सदन अथवा ही नूतन वास्तू डायनिंग हॉल सभा कार्यक्रमाचे हॉल आनी तो वयर स्वाम्यान ओपन केल्ले आनीक हॉल हे सर्व हे जे कार्यक्रम आसा जे कमिटी नेतृत्व घडले हे इतले वट्टू कार्यक्रम बरे घडले कशी ताका एकच कारण की परमपूज्य द्वारकानाथ स्वामी महाराज आले ते अमृत घडीक ते देव प्रतिष्ठापन जे 60 वर्षां पयलीं घडले आनी त्या वेळार जे आशिर्वचन दिले अध्यक्षाक की हे उत्तरोत्तर अभिवृद्धी जावन बरे रितीन चलतले म्हणले त्या द्वारकानाथ स्वाम्याले जे दिव्य वाणी आसा ती देववाणी त्या निमित्यान हे घडत आसा. आनी ते मार्गदर्शन आत्ताचे विद्यमान स्वाम्यान करून आयिल्ल्यान ते हे वट्टू पुण्य आमकुळाव्यांक मेळ्ळें. देवाक खंयचें पुण्य डायरेक्टली क्रेडीट दिवचें जायना. RTGS सारकें कर्म कर भगवद्गीतेत कृष्ण परमात्मान सांगला कर्म कर कर्मा फल मात्र हांव दित तुका.
जर एक मनशाक बरें करक जाल्यार बरें घडोवंक जाल्यार तागे जीवन उज्जीवन जावंक जाल्यार अभिवृद्धी जावंक जाल्यार ताका एकच ताका प्रेरणा दिवका ते प्रेरणा दिवचे कोणें साक्षात देव स्वरूपी आशिल्ले आमगेले स्वामी महाराज मात्र ते प्रेरणा करूंक शकतात. आज प्रत्येक आमगेले धर्मकार्य अथवा परोपकार अथवा देवकार्य आमगेले समाजाक स्वामी महाराज हे प्रेरणा दीत उरतात. त्या प्रेरणे निमित्तानं आमी धर्मकार्य करतात आनी त्या धर्मकार्याचे फलानं आमगेले अभिवृद्धी मानसीक अभिवृद्धी शारीरिक अभिवृद्धी आरोग्य सगळे आमगेले संपत्तो आमकां मेळून वता. ताका मुख्य कारण आमगेले स्वामी महाराजाले अनुग्रह आनी देवाले अनुग्रह हातूंत कांय अंतर ना. स्वामी आमकां हे साक्षात देव स्वरूपी आसात. हे सगळे कार्यक्रम जे बरे घडिल्ले आसा ते ताका अत्यंत आमकां आनंद जाता आनी अशीच आमगेले कुलस्वामी कुलगुरू आमकां सगळ्या कुळाव्यांक आमगेले हातान सत्कार्य घडू अशी आमी मागून घेवया. आनी हाजे नंतर हे मुख्यतः म्हळ्यार आज डॉक्टर शानबाग हाके कमिटीन ताणें कशी मदत केली आनी तो कितलो MD लेवलाक पावलो आनी ताणें ते ताजे विचार व्यक्त केले हर्ष व्यक्त केले की आपण एक देवस्थानाचे एक 5,000 रुपये प्रति वर्ष मिळल्यान आपण ह्या लेवला पावलो. हो कार्यक्रम स्वाम्यानं पंढरपूर चातुर्मासा वेळार करून 10 लाख रुपये डिस्ट्रीब्यूट केल्ले आसा आमगेल्या समाजाक. आनी स्वाम्याली इच्छा आशिल्ली की प्रत्येक देवस्थानान आनी प्रत्येक कमिटीन हे काम करका म्हण. आनी आमगेल्या समाजान मात्र आमगेल्या समाजाक पावच्या शक्य जाता शिवाय आनी कोणी आमकां गव्हर्मेंट पावना अथवा कोणी पावना. अशें म्हणल्यार हॅव्स अँड हॅव नॉट्स कोणाक ना ते आमी पावका. देवस्थान जावं दी कमिटी जावं दी कोणी. हे स्वाम्यानं 12 वर्सां पयलीं येल्लापूर चातुर्मास आनी पंढरपूर चातुर्मासात एक करून दाखयल्लो आसा आनी ती तृप्ती आमकां मेळिल्ली आसा. एक आमगेले समाजाचे एक मनुष्य म्हळ्यार फायनान्शियली वीक ताका जर आमी अपलिफ्टमेंट दिले तो खंय पावता. आनी जो आज 5,000 रुपये घेतिल्लो मनुष्य आज स्वाम्याल्या पांया मुळात 1 लाख रुपये तो अर्पण केले ह्या निधीक. असले आमगेल्या समाजात अजूनही अबाउट 20% समाजात इंटलेक्चुअल्स पर्सन ही इज नॉट हॅविंग फायनान्शियल कॅपॅसिटी स्टील देर आर अजूनही आसात. ते आमी मार्क करून तांकां आमी मदत करका. आमगेले डॉक्टर DN शानबाग म्हण आशिल्ले धारवाडचे आदना संस्कृत पंडित ते येल्लापुरात तांकां एकदां आपयल्लें आमी आमगे GSB समावेश एक कार्यक्रमाक. तेन्ना ते सांगता आशिल्ले की आमगेल्या समाजात तो गरीब उरतलो जाल्यार तो अभिमानी उरता. त्या तुमकां खरोखर एक आमगेल्या समाजाच्या मनशाक वयर हाडक जाल्यार तुमी जे समाजात गण्य म्हूण समजून घेतात आज तांगेल्या घरा वचून तुका ही मदत अवश्य आसा आमी करता म्हण सांगल्यार मात तो स्विकार करता. शिवाय खंयचो आमगेलो गरीब मनुष्य आसल्यार फायनान्शियली वीक आसल्यार तो देही म्हण मागचो आमगेलो GSB समाज न्ही. आनी अशी तुमी वचून तुमी हें करका. आनी आज बी म्हाका कल्पना आसा की आमी ते पंढरपूर चातुर्मास जाले नंतर जी एप्लिकेशन्स आयल्यो आनी कितले लोक ताजे बेनिफिट्स घेतले. हांव एक तुमकां एक उदाहरण सांगता. आमी हेल्थ बद्दल ओल्ड एज एज्युकेशन आनी मॅट्रोमोनियल ह्या 4 विभागाक स्वाम्यानं हे कन बायफर्केशन कन स्वाम्यान सिलेक्ट करून दिल्ले आसा. एक एप्लिकेशन आयिल्लें मुर्डेश्वरची एक बायल मनशेली म्हळ्यार हांव कित्याक सांगता आमगेले समाज तितले अभिमानी म्हण गरीब उरतले परंतु अभिमानी लोक. एक एप्लिकेशन आयलें म्हगेल्या घोवाक अनारोग्य आसा मस्त अनारोग्य आसा खूब औषध केलें गुण जालें ना. स्वाम्याल हे प्रसाद रुपान जर म्हाका पयशे आयले त्या पयशान औषध घेतल्यार म्हाका गुण जातले म्हण आपण अप्लाय करत आसा. आमी कमिटीत दवरून हे करू पर्यंत ताका स्वाम्यान 5,000 रुपीज ग्रांट केले आनी ताका पावयले. पण तो कार्यक्रम जालो
कट्टू कार्यक्रम जाल्यानंतर ते 5,000चे डीडी जे आमी पेटयल्ले आसा वापस येयली. तातूंत बरयता की मेगेलो घोवाल भाग्य नाशिल्ले त्या पयशान गूण जावच्याक, पयशे येवचे पयलीं तो वैकुंठ वासी जालो म्हण. तर हांव सांगचे उद्देश की आमगेल समाज लोकांक कितले गरीबतन उरत, स्वाभिमान आसा, धर्मान चलचे लोक आसात, ते वापस आयले पयशे. आनी तशीच एक सिद्धापूरच्या सदग्रस्ताक बी आमी त्या फंडांतल्यान पयशे दिल्ले आनी तेन्ना तागेले बरें जालें, आरोग्य बरें जालें. आनी तो सिद्धापुरात स्वाम्या बरोबर हांव बी आशिल्लो तेन्ना सांगलें ह्या पयशान आमकां गूण जाला आनी त्या फंडाक दिवका भटमा म्हण. हांव न्ही, स्वामी महाराजान ते डायरेक्शन स्वाम्यान दिल्लो पयसो आमी कारकून लेवल मात्र आमगेले शिवाय आनी दुसरें काही ना म्हण. अशें म्हणल्यार आमगे हांव सांगचे उद्देश कितके म्हळ्यार आमगेले समाजाक हे आवश्यकत आसा अजुनी. आमी ते पॉयंट आउट कर, आमी आमगेले समाजाक आमगेलो आमीच पावका, एक भावान एक भावाक पावका. हे फुडें घडटले. तुमकां आनीक ह्या विशयांत उदाहरण सांगचें म्हळ्यार आमगेले रंगप माम तांगेले हुबळी हॉटेल आशिल्लें तेन्ना KMC कॉलेज हुबळीत आशिल्लें. मस्तीतले आमगेले लोकांक जे स्टुडंट्स आसात तांकां ते दुर्गत बैल हॉटेलांत तांणी फ्री जेवण घालचें. फ्री जेवण घालना वयल्यान आनी कसल पावक जाल्यार दिवचें आशिल्लें ताणें. खूब लोकांक ताणें खंयचे फलापेक्षा केलें ना रंगप मामान. स्वामी भक्त तो अगदी कर्मयोगी. एकदां कशी घटन घडली, आज कशी सत्कार केले सारके. आमगेले रामचंद्र सावकार अमेरिका गेल्लो. ताका एक बळ्या आपण अमेरिका येवचो आसा म्हण. ताणें ताका इतलो सन्मान केलो रामचंद्रनाक की रंगप मामालो सुपुत्र म्हणून पूर्ण थंयचे वट्टू वेवस्था पळोवन घेवन वतना रिटर्न एरोड्रोमाचेर मेगेल एक सांजशे तुका गिफ्ट म्हण पायपण एरोड्रोमार दिल्लें आनी ते $10,000 आशिल्ले. जाल्यार एक मनुश्य जो जेवणान आशिल्लो मनुश्य ताका शिक्षण दिवन ताका शिकोवन कसलेय अपेक्षा करनाची जो श्रेष्ठतेक पावले कितले संतृप्त मन उरतले तागेलो. आनी एक जर एक फॅमिली बरी जाल्यार ते कितले फॅमिलीक उद्धार जाता. आनी तसल मनुष्य रामचंद्रनाका $10,000 इंडियांत ओपन करून पळयल्यार इतलो व्हड रक्कम आसा. हे रामचंद्रनान सांगिल्लें म्हाका. तर असले एक तृप्ती जे आमगेल्या समाजाक आमीच एक पावल्यार एक जी तृप्ती मेळटा त्यागात जे सूख आसा तितले आमी दवरच्यात सूख ना. मेगेले कडेन कितलेय पयशे उरून दी जाल्यार ते आमगेल्या बायलांक आनी चेडवांक मात्र सीमीत उरता, फुडें उरना. जाल्यार जे आमी त्याग करतात ताका आनंद आसा. आज शानबाग मामान 5 किलो भांगर दिले, तागेले कडेन 10 किलो उरत तो आनंद मेळची ना. 5 किलो दिले बद्दल ताका एक समाधान आसा. तशी त्याग में सुख है म्हणून ते संत लोकांनी सांगिल्लें जात. आमगेलो समाज स्वाम्याल अनुग्रहान श्रेष्ठ भक्ती ज्ञानान परिपूर्ण जावन दी. भक्ती जागृत जावंक जाल्यार ज्ञान जावका आनी ज्ञान येईल तेन्ना ती भक्ती भयंकर श्रेष्ठ निस्वार्थ निष्कपट प्रेमरहित ती भक्ती जावन जाता. तसल जावन दी. असल आमगेले स्वामी महाराज आतां आमकां देत आसात. आमी सर्वान स्वाम्यान इतलें आमकां पुण्य दिलें, इतली बरी बरी काम स्वाम्यान घडली. आमगेले तीर्थ यात्रा केली, गंडकी तीर्थ यात्रा केली, खूब इतली यात्रा केली. कोणा बद्दल? आमगेले बद्दल. पुण्य सगळे आता हे आयुध चंडी जाली, पुण्य आमकां डिस्ट्रीब्यूट हांगा आमगेले कुळाव्यांक. जाल्यार स्वाम्याक कितें? आज स्वाम्याला आरोग्य कितलें नाजूक आसा, तरी कितले हसत आसात ते, कितले भक्त लोकां लागीं उलयत आसात. आज हांव तुमकां विनंती करता, तुमी कितें तरी स्वाम्याक दिवचें आसल्यार देवा लागीं मागणी करून घ्या. स्वाम्याल आरोग्य अत्यंत बरें उरूं म्हण, स्वामी प्रसन्न उरून दिते म्हण. स्वामी भितरच ते दुःख सहन करतात. स्वामी म्हळ्यार एक गंधा झाड आशिल्ले सारके, गंध झरयली की लोकां वास येता, परमळ येता, जाल्यार ते झरता. तशी स्वामी महाराज आज झरतात, आमकां मात्र गंध दितात. हांव विनंती करता तुमकां की आज शांती कामाक्षेक मागून घ्या. आमगेल स्वाम्याक उत्तम आरोग्य दिया. आमगेल स्वामी प्रसन्न उरतात. आमी मात्र प्रसन्न उरचे, स्वाम्यान प्रसन्न उरचे नाका. स्वामी प्रसन्न उरका,
स्वाम्याला प्रसन्नत पळयल्यारच आमकां पोट भरता. तशी शांती कामाक्षीक मागून घेवन हे आमकां घडू म्हण म्हणता म्हगेले 2 शब्द संपयता. हरि ओम. कृष्ण शानबाग आणि श्री मुकुंद शानबाग आणि दयकर वेदिकेर येवन देवळाचे विंगविंगड धार्मिक कार्यांतू अनुष्ठानाक बसून यजमानपण घेवन केल्ले हे महनीयांक गौरव अर्पण जाते आसा दयकर वेदिकेर येवका. तशेंच वेदमूर्ती नागराज भटमाम हांडवी शांतेरी कामाक्षी देवाक चंदाईन अलंकार करून श्रद्धेन भक्तीन हे पूज करत आसाची श्री वेदमूर्ती नागराज भट अर्चक. श्री अच्युत अण्णा पकिणी, श्री कृष्ण शानबाग, श्री मुकुंद शानबाग. आता परमपूज्य स्वामी महाराजाले आशीर्वचना खातीर आमी राखून बशिल्ले आसाची. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः. श्यामं रवीन्द्रमितदीधिति कान्तियुक्तं ज्ञानं शरञ्जदधतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपमिदं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्दमजितं स्मरतोरुवीर्भिः. श्रीमद्धनुमद्भीम मध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः. 60 वर्षा पहिले मन्मथ संवत्सर गुरुवार अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्र अशे शुभयोगांतू कर्कलग्नाचेरी 12:37 स्टँडर्ड टाइम तत्सम ही गणित साधित क्रमान कर्कलग्नाचो तुला नवांश कुंडली त्यावेळा वेल्या मारे प्रसिद्ध कानडा वृत्तांतूही प्रसिद्ध झाले. ती परतूनही 25व्या वर्षाच्या वर्धंती उत्सवाच्या निमित्तानं स्मरणिका ह्या देवळाच्या त्यावेळा वेल्या व्यवस्थापना समितींतूही ती छापून दाखल. चंद्र आणि शुक्र ह्या दोन्हीचे उच्च स्थानापन्न असायचे. रोहिणी नक्षत्रात चंद्र वृषभेचेरी असता उच्च स्थान ताका. तशेंच शुक्र तोही उच्च स्थानाचेर आसा. अशे 2 ग्रहांनी उच्च असताना शांतेरी कामाक्षी रामनाथ अशी 25 देवतांची स्थापना प्रतिष्ठापना ही स्वाम्याल हस्ते घडील जालो. हाज उडगा सुद्धा वरून घेत वर्षाकही 3 दिवसाचे अनुष्ठान हांगा प्रसन्नतेन चलत येयलें आसाची. आमी सुद्धा 25व्या वर्षाच्या वर्धंती उत्सवाक 50व्या वर्षाच्या वर्धंती उत्सवाकही हांगा आईल जालीच. ह्या दोन्ही पटी ही चांगली अनुष्ठान यज्ञाराधना हांगा चलील जाले. म्हणटना विशेष कार्यक्रमाचे आयोजना घेत 60व्या वर्षाचो वज्र महोत्सव म्हणून घेतलो एक विशेष कार्यक्रम ह्या देवळा प्रांगणांत ह्या दिवसांत घडत येईल असं पायच्या दिवसाक सांगता घडता. एक मधुर स्वप्नाची परिपूर्ती ही 10,000 चंडी पाठ करून घेवची म्हणल्यार सुलभ नासता खरें. तरी वैदिक वृंदानही तांणी बी श्रद्धा दाखयली आसा छंदू. व्यवस्थापना समितीनं ही चांगली तरी व्यवस्था दवरिल्यानच ह्या देवळाच्या प्रांगणात एक पवित्र मंगलमय वातावरण निर्माण जाल्लें. कित्येक लोक ह्या देवळाचे वत्सगोत्री कौंडिण्य गोत्री महाजन सश्रद्ध मनान ह्या देवोत्सवांत महोत्सवांत 9 दिवस पर्यंत चलच्या महोत्सवांतूही यथामती म्हळ्यार म्हणजे मनोभावे आपापल्या दानशक्ती केंद्रित केल्ल्यानच उत्सवाक चढ चंदाई आयली जाल्ली. धार्मिक प्रज्ञा आस जाल्यारच जीवन समृद्ध जाता. धार्मिक प्रज्ञेन आपोआप आपण्यांतू संस्कार दैवभक्ती तशें गुरु म्हालगड्याल विशयांचेर गौरव बुद्धी वाडता. अशें जाल्यारच सगळें जीवन समृद्ध
दावन मनुष्य जन्म सार्थक जावूंक शकता. त्यासाठी ते दैवभक्तीनं प्रेरित म्हणजे गुरुभक्तीनंही प्रेरित आमगेलो समाज ह्या कर्नाटकांतूही जवळजवळ 125 देवळाच्या आकारानं विराजित जालेले जगतात. सप्टेंबर 20 तारीख एक फाटली वर्षाच्या आम्ही कुमठेच व्यंकटरमण देवळांतूही आमगेल्या देवालय वक्कुटातर्फेनं एक सभाही आपयली आशिल्ली. बाय लॉस एक दाखयले आमी तांत चंद सत्य कोणाक 20 चोर नाशिल्ले आसत तांतूही 2 सब क्लॉज 15 11, 12, 13 हाजे बरोबर 80 जी वरे तांतू असं केल्यान जाता. हे 5 नियम शेड्यूल म्हणतात इन्कम टॅक्साचे. हे शब्द घालेले वयल्यान सर्वार्थी आमगेल्या सामाजिक संस्था देवसंस्था आमी कशी जागृत दवरून घेवका पडटा म्हणून विशयाक ही बांधलिकी म्हणतात फाउंडेशन बायलॉस आसा. प्रत्येकजणही काही त्या दिवसाक ऑडिटरांनी अमेंडमेंट काहीतरी करची पडत अशें म्हळें. म्हणजे ऑडिटर आसूनही त्या दिवसाक आमकां सूचना ही आयिल्ली जालेली तरी निव्वळ 215 आसा. आता ही गजानन भटान सांगलें 215 हे 4 विशय येतात. पॉवर्टी येता, वृद्ध लोकांक काही अनुदान दिवचे विशय येता, शिक्षण संस्था उभारूं येता, तशेंच म्हळ्यार विविध विभागीय आरोग्या विशयांतूही दिवत तसं हेल्पलायन 215 हे सब्जेक्ट आयिल्ले आसा. शिरसीच्या आमगेले गृहस्थ मंडळीन ते पळोवन समकून हाडटा म्हणून सांगलें ताणें. अजून हाडिल्लें ना आमगेले तरी 215 कितें सांगता. आमगेले कुमठें बशिल्ले ऑडिटर जाल्यार ही समजून घेवं येता. कांय मिस मॅच करच्याक नवे शब्द स्वाम्यान जोडले अशें जावचें नज. 215 हे सगळे नियम आसात. गोंयांतूही बाय लॉस करतनाही मस्त प्रौढावस्था दाखयल्या. देवस्थाना वार्षिक उत्पन्नात 2% असली सामाजिक हित संवर्धनेसाठी वापरिले जावका म्हणून आसा. 406 क्लॉज 406 क्लॉजांत बरयिल्लें आसा. अशें केलें म्हूण जर जाल्यार खंयच्याय सरकारीच्या कटाक्षांतू आमी सांपडनात. 2% खर्चिल्ल्यान जावका. खंय आपल्याच कुळावी महाजनांतू समाजांत ताजो विनियोग करच्या सांगिल्लें जाता. रामनाथ देव हो वत्स कौंडिण्य गोत्रज तेही वैष्णव परंपरेचे तांत बरें ना. पर्तगाळी स्वामी जर देवळांतू आयली म्हणून जाल्यार 1.5 दिवस तांकां वास्तव्याक सर्व सुविधा दवरून घेवन परत तांणी मुखावेल प्रयाणा वतना मुखावेल गांवां पावोवे पर्यंत काळजी घेवका म्हणून बरयन आसा. आनीक गोंयांतूल सर्वही वैष्णव देवळांतू धार्मीक रीतरिवाजांतू धार्मीक आचारांतू कसलो सुधार करून घेवका जर जाल्यार पूर्व सूचना स्वामेल हाडून घेवका म्हणून सुद्दां बरोवन आसा. सांगच्या कारण गोंयांत खंयचेंय काम जावं स्वामेल पूर्व सूचना हाडपाचीच. कसले व्हड अनुष्ठान करता जाल्यार स्वामेला सांगून घेवका. कारण कित्याक वैष्णव धर्मनिष्ठा आचारशीलता ही समाजात जागृत दवरसाठीची त्या वेळावेल म्हालगडे 1826 बायलॉस निर्माण जाले 1826. मस्त देवळाचे बायलॉस आमगेले आसात तांत बरें ना. पर्तगाळी स्वाम्यान आयल्यार महाजनान कशें चलोवका स्वाम्याक म्हणून सांगच्या कारण कितें देवभक्ती बरोबरही गुरुभक्तीकही स्थानमान म्हालगड्यान दिला. आता पयली माडदोळांत आज काल एकदां एक अनुष्ठान जांबावली एकदां जांबावली देवळाक आमगेले इंदिरा कांती स्वामी 3दां भेट दिले जाल्यार देवस्थाना आत्ताही स्वाम्याक रावच्याक म्हळ्यार एक वास्तुरुपाचो जागो निर्माण जालो ना. इंदिरा कांती स्वाम्यान 100 वर्ष आता हे 100 वर्ष शतमानोत्सव म्हणून तांणी दाखोवन घेतलो. पिंडिका प्रतिष्ठेक इंदिरा कांती स्वामी बेळगांवच्यान पारोडे म्हणून गांवांत येवन रावन एक ग्रहस्था घरले रावले स्वामी. देवस्थान ना थंय कित्याक डायरी बरयली उरता मठांत इतिहास हो
थंय रावन जांबावली देवळा रावच्या जाग ना तरी पिंडिका प्रतिष्ठेक स्वामी बरोबर 11 घंट्या वचून पावले. माचोल म्हूण आसता स्वाम्यान बसे पालकेर बसकारान स्वाम्यान थंय आपोवन हेले आनी 2 घंट्या थंयच्यान भायर सरून पिंडिका प्रतिष्ठा जाल्या नंतर धार्मीक कार्यक्रमासाठी आपल्याला उपास्य दैवत पारोड्यान त्या ग्रहस्था घरल्या बशिल्ले थंय येवन भिक्षा घेतल्या तरी 100 वर्षा उत्सव करतना परतगाळी मठाधीशांक म्हळ्यार स्वाम्याक बायलो सा बरोवन दवरलो कसली धार्मीक हालचाल करता जाल्यार पूर्व सूचना स्वाम्याले व्हरून स्वाम्यान मान्य दिले नंतर करता म्हूण आसा. अजूनही जांबावली देवळांत स्वाम्या रावच्या जाग ना थंय अतिथी ग्रहांत रावका आमी. 10 वर्सां पयलीं ते गुरुदास दुखले ताणें अयित चेंडी केली अतिरुद्र केलो आनीक महाविष्णू अशें अनुष्ठान घडयलें. लाखो रुपये तो स्वाम्या मुखार डब्बेन घालता तरी कमिटेन स्वाम्याक 10 दिवस राबोवन घेतिल्लें न्हय सगळो पयसो खर्चिला गुरुदास दुखले. 10 दिवसाच्या वास्तव्याचो आज हांगा रसगुल्लाही दिला तुम्ही तांणी पिवच्याक. ताणें सर्व तरेचें खाण मुंबयच्यान हाडलां. परावलंबन न्हय गोंयकार ही एक स्वावलंबी आसतात तरी देव गुरूक विसरूनच न्हय. पिंडिका प्रतिष्ठा इंदिरा कांतीर स्वाम्या हातान दाल्ल्या म्हणून सांगपाक शतमानोत्सवा भायर सरिल्ल्या महाजनाक इंदिरा कांतीर स्वाम्याक उडगास जायना. तशी माडदोळांत तूं मुखावेल वर्स 60 वर्ष हॉट डायमंड दाखोवे तशी ना सोविनिरांत खंयचे हॉट डायमंड दाखोवन आमच्या प्रिय गुरुवर्यांनी स्थापन केलें 1956 अशें अक्षय तृतीयेचो लागीं दिवस ते जाहीर करून ताणें प्रसन्नते उत्सव घडोवका आशिल्लो तरी त्याही सुद्धा विसरताच. आज चलना हायफाय जग सांगता कितें खंयचेही कार्य करता जाल्यार दैव बल आसका गुरु बलही मेळोवन घेवका ताजे बरोबर प्रयत्न ही आसका. तिन्नांत खंयचेय एक चुकली म्हूण जाल्यार ही खंयचें तें सार्थकी जायना. जनमानसाचेर बी पूर्ण समाधान देणार तरेची न्हय जाता. सांगचे तात्पर्य शिष्यांची भावनाच गुरुला गुरुपद देतात. एक मराठीत एक म्हण आसा. एक उत्सवाक एक शोभा मेरगू म्हणटात झगझगाट असं घडोवका जाल्यार ही एकदमपणी गुरुल भेट उत्सवा संदर्भात असं करेल जाऊ का हे आमगेल सारस्वत समाजाचे एक तत्व सांगच्यान तूं हरिस्मृती ही सर्व विपद विमोक्षिणी. हरिस्मरण केल्यार सर्व तरेच्या विपत्त म्हळ्यार आपत्ती ह्या सर्व दूर जाता. गुरुस्मृती ही सर्व संपत प्रदायिनी. गुरुस्मरण केलेल्या मात्रान ही सर्व तरे सुख शांती सौख्य हेही प्राप्त जाता. संपत प्रदायिनी धन दौलतही येता. हांगाही देवभक्तीनं प्रेरित आशिल्ल्या तसल्या शांतेरी कामाक्षी कुमठाचे कुळावी महाजनांनी हर एक कार्यांतूही स्वाम्याल समावेश करून घेतिल्लो दिसता. आनी खंय खंय नामफलक असो पळया तांच्या स्वाम्याल उपस्थितींतूही आरंभोत्सव उद्घाटन अशें म्हणून बरोवन बशिल्लें आसा. ह्या 60 वर्षाच्या कालावधींतून ह्या देवस्थानाचो विस्तार अनेक तरेन घडील जाला. सगळ्यांक ह्या गांवच्या महाजनांकय खबर आशिल्लो विशय तो जाल्यारही ह्या विस्ताराक बहरलेला म्हणटात. हो विस्तार पळयतनाही देवस्थान एक मध्यवर्ती आसून पूर्व इतिहास आज तुमकां हांगा कळल आसा. पश्चिम भागात भारत देशाचे पश्चिम भाग हो परशुराम भूमी म्हणतात. प्राचीन भूगोलांतूं गोवा हे मातृभूमी आमकां अशें म्हूण समजायिल्लें आसा. परकी लोकाल्या धर्मछळाक कंठाळून आमगे लोक परशुराम भूमी सप्तकोंकण म्हळेल कडेही विस्तारीत सावी उद्दाक खंय मेळत थंय थंय कृषीच मूलक आपल्याला कृषी मूलक कृषी जीवन चलत समृद्धी पळोवन घेतील जाल्यार सारस्वतान ही
आपल्याला कुलदेवळा विसरूनच म्हणेल तरीच क्रमान कुमठा हे एक व्यापारी औद्योगिक क्षेत्र म्हणून येऊन पूर्वारभ्यक नाम नास ब्रिटिश वेळार सुद्धा कोटन मार्केट म्हणून नाव असे नाही हाजे नाव मुंबईतूही कुमठा स्ट्रीट म्हणून एक नाव बसला तशेंही इंग्लंडान सुद्धा कुमठेच नाव थंय प्रसिद्ध पाविल्लें सांगचे तात्पर्य त्या वेळा वेल्या आमगेल्या व्यापारी लोकांनी न्यायनिष्ठा दवरून घेतिल्लो वयल्यान जे आमगेल्या लोकांक म्हळ्यार गांवचें नांव म्हळ्यार प्रमुख महाराष्ट्रांतल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणटात मुंबईतूय जालें इंग्लंड देशांतूय कुमठा नांवाचो उल्लेखूय जावन बशिल्लो जाता म्हणटना मंदिरांत धार्मिक कार्या निमित्तान कसलो जर बदल करून येवका जर जाल्यार पर्तगाळी स्वाम्याले निश्ट दवरका म्हूण गोंयांत कशी बायलो बरोवन दवरिल्लो आसा जाल्यारही आताच आधुनिकतेतून काही नवे ग्रस्त मंडळी हे विसर पडत दिसता केन्ना तरी विसर आंगान घेतलो म्हण जाल्यार गळ्यात चापतले ते कित्याक सांगता GSB समाजाक एक धर्मगुरू म्हूण आसा तांणी सांगिल्लें तशी आमी देवसंस्था चलयताची अशें म्हूण दाखोवन घेतल्यार BPT एक्टांतूं 1951 ಬಾಂಬೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಆಕ್ಟ್ ಅಂತೂ ಆಮೇಲೆ 65 ದೇವಾಲಯ ಪ್ಲೆಜ್ಡ್ ಅशिनीची ती सर्व ही सरकाराच्या सत्तेंतल्यान भायर हाडका जर जाल्यार कुमठेंतल्या आमगेल सद्ग्रहस्थांच्याही एक समितीशें निर्माण करून ने आमगेल गोपाळ वामनगिनी होही अध्यक्ष पदार आसा आमगे कृष्णा बाबा पै ताणें सेक्रेटरी आसून काही प्रमुख देवालयाच्या धर्मदर्शींकही त्या एसोसिएशन ओकूटांत सभा सदस्य म्हणून दाखोवन घेत इंदिरा कांतीर स्वाम्यान दाखयल मार्ग आमी पत्करलो 1913 इंदिरा कांतीर स्वामी आपल्या शिष्यां सहित 5 गांवांत भोंवड्या येयले वेळार आमगेल्या समाजांतून देवळां देवाक गुरूक स्मरण करीत आमी सर्व तरेनही व्यवस्थित रितीन चलोवन घेवन येतात अशें बायलॉस बरयिल्लो आशिल्लो एक मामीन कुरवेंतू आमगेलो बरयिल्लो बायलॉस म्हणटा आसा सिद्धापूर पेंटेचे आसा तशेंच बाळ उर्मळल गांव सान विलेज ते तांणी बरयिल्लो आसा आनी होन्नावर पेंटेचो ही बायलॉस आसा हे 5 बायलॉस अटॅच करून आमगेले एसोसिएशनान बेंगळूरच्या सरकाराकडे विधेयक त्यांनी धार्मिक विधेयक धार्मिक परिषद अमेंडमेंट करच्याक तयार जावत तसल्या विभागांतून आमी दाखोवन घेतले 34,245 देवालय तांतू गौड सारस्वत देवालय 65 देवालय बायलॉस BPT एक्टात समावेश जाल्ले पटपट तांणी श्वेतपत्र म्हणटात गजेटांतू जाहीर करून इतून देवस्थान मुक्त केलींची अशें म्हणून जाहीरनामा प्रकट जाल्लो जाल्लो उरील थोडी मागी वेली आमच्यान देवळाकही अशें एक क्रम आसता 65 देवालय प्लस सागर एक देवस्थान शिवमोग डिस्ट्रिक्टांतलें 66 देवालय साश्टीकारांनी 66 देवळां आमगेल्या कर्नाटकांत दाखोवन घेतिली देवालयाच्या अस्तित्व सारस्वत समाजा हातांतून चलता म्हूण दाखोवन घेवन तसले एक जाहीरनामा सरकाराकडून मान्यते दाखल म्हणटात हो आस करून घेतिल्लो जाता म्हणटना सारस्वत समाजान आतांची वक्तव्य आमकां आयकलें शिक्षण संस्था उबारले कुमठेन तुही 1949 तो आमगेलो एवी भाळीक गांव तागेर नांवारी ताण एक 2 लाख की 3 लाख रुपये धाडली GM पै म्हणून आमगेलो हेच गांवचो आमगेल्या कामत कुटुंबांतलो सदस्य दत्तक जावन मुंबईन तागेल्या कार्यभागांत ताणें इंजिनियरींग संपादन घेवन वडाला मठ उबारतना सश्रम काम केल्ल्यानतलो एक पुरुषार्थी व्यक्तित्व ताणें जागे केल्लें आसा मुंबईंतूं 1915 मठ बांदलो तशेंच माधव शानबागान 5 kg भांगर दिल्ले वयल्यान भांगरा मंडप जालो म्हूण कशें तुमी
उल्लेख करत रावताची तशांचे आमगेल्या जीएम पहिल्या वेळारी तागेल पुरुषार्थी जीवनांत मुंबईत वडाला मठ उभारसाठी ताणें एक श्रम उभारिल आसा. अनेक लोकांलो सहकार मेळना अशें अर्थ नाही. टीम वर्क इज परफेक्ट. परफेक्शन इज अवर गोल. वडाला मठ आतां जवळजवळ 50,000 स्क्वेअर फुटाचो व्याप घेवन बशिल्लो आसा. आता हांगाई आता वैर लक्ष्मीनारायण भवनाचें उद्घाटन पैर स्वामी हातान घडलें. त्याही दिवसाक मृगशिरा नक्षत्र उत्तम मुहूर्त आसून 2 दिवसा पयलें तो कार्यक्रम कोरून काडिल्लो. हांगाई 60,000 स्क्वेअर फुटाचो विस्तार जाला. अशी बहारलेले म्हळ्यार फलान फुलान वाडील हो एक वास्तू पळयत नाही. सगळ्यांकही ह्या सारख्या संस्थेची अस्तित्वा विशयांत अभिमान वाटूक जाय. तशेंची एवी बाळिगा तो साऊथ केंद्राचो कल्याणपूरचो ग्रह असतो तरी तागे लक्ष जनरल अकॅडमी एज्युकेशन अकॅडमी म्हणून TMA पयलीं स्थापन करचे पयलेंच 2 वर्सां पयलें कॉलेज हांगा स्थापन जालें. सांगच्या कारण कितें ह्या प्रांतीय लोकांक शिक्षण प्रेम चड व्हड घडोवचे साठी ही विद्याभिमानी लोकल सहाय्य हस्त पाविल्यानच एक सारस्वत समाज कॉलेज बांदून दाखवू लागला. नाही हांगा विविध फॅकल्टीज आता जाल्याची ताजे विस्तार सांगूक पळयतात अशें अर्थ नाही. तरी सुसंस्कारितेचो पुरावो सांगूक जाय. ज्या संस्कारान मनुष्य वाडटा तो तसली संस्कृती घडयत खंय. गांवच्या विशयाचो अभिमान तागेले आसता आशिल्ल्यानच गांवांतलो हो विस्तार प्रगतीशील जावच्याकही गांवच्या लोकांक हातभारूही पाविल्यान हे गांव समृद्ध जायत गेला. कशी गांव समृद्ध जायत आसता तशी देवालयाचे प्राकार प्रांगणांतूय सुधार घडोवचो ही आसता. सांगचे तात्पर्य गोंयांतून नवो अथवा आमगेल सारस्वत समाजाची विस्तार खंय पर्यंत जाला की थंय देवगुरू उडगासान जर प्रयत्नाक साथ जर मेळोवन घेतलो म्हणून जर जाल्यार थंय आमच्या समाजाचे एक अस्तित्व गौड सारस्वत म्हणतात. ब्राह्मण समाज ह्या 4 शब्दांत विपुल अर्थ आसा. म्हळ्यार गोड भाषा उलोवणारे अथवा प्रमुख व्यक्तित्व दाखवून घेणारे आपल्याला पुरुषार्थी जीवनांतून तांकां गौड हा म्हळ्यार शब्दाक अर्थ मेळत तसलो एन्सायक्लोपिडिया म्हणटात संस्कृत कोशांत ही मेळटा. सारस्वत सारवंत आपल्याला बुद्धिमत्तेक देवान दिल्ली ज्ञान प्रतिभा क्रियाशक्तीचे वापर घेवन जो मनुष्य स्वतः आपल्याला पावलाचेरी कर्तव्यात जाणीव दवरून कर्तव्यात जाणीव वचून काम करत राविल्याक यश मेळटा म्हणून सांगच्याकही स्वतः सारवंतिका आम्ही प्रकट केले जावकाक. तशेंच ब्राह्मण देवाक विसरून अति दूर रावणार जमात नाही. ब्रह्म अनति गच्छति इति ब्राह्मण देवाक म्हळ्यार सोडून दूर न वचणारो हो ब्राह्मण म्हणून घेतला. अशी गौड सारस्वत ब्राह्मण समाज म्हळ्यार सधर्मीणाम समाज समान धर्म सख्य सहवासू अशी दवरून घेणारोची समाज म्हणून घेऊ तशें जाता काय. आमगेल्या समाजाक निर्दिष्ट करचे तशेंचे 4 शब्द गौड सारस्वत ब्राह्मण समाज 4 शब्दांतून विपुल अर्थ आसा. तो आमी समजून घेतिल्लो का त्या तरेन आमी एका सुसंस्काराचो एक म्हळ्यार प्रभाव आमच्या समाजांतून असं घडका. त्यासाठीची अनेक असले तरेचे उत्सव सहाय्यभूत जातात. देवालयांतून एक देवस्थान धार्मिक आणि सामाजिक उत्थानाक साधन ठरून बशिल्ले आसतात. कसले कार्यक्रम चलतना त्या भजक महाजनांनी आपल्या देवस्थान आपल्या देव म्हळ्यार भावना म्हळ्यार देवभक्तीनही जागृत दवरून घेता येयल्यानही आमच्यान देवळाच्या माध्यमान एक गांवचे म्हळ्यार मध्यवर्ती देवालय ही समाजाक
चैतन्य प्रेरणा उत्साह देणार तरेची जगता म्हणून सामाजिक उत्थान कार्याकही देवालय त्यात तऱ्हेनंही विस्तारित जायत राविले जावका पडता ह्याही मारे एक पुरातन 400 वर्षाकिन चढ इतिहास संपादून घेऊन येईल तसल्या ह्या देवलाच्या प्रांगणातही मजलेवार चातुर्मासदार नंतरच सकलचे सभा भवन आहे वैचे सभा गृहदन आहे हाजे वैर लक्ष्मीनारायण मंदिरही उभारेल अनेक तऱ्हेचे देवलाक शोभा अधिक चढ घड घडत असेल संदर्भ ही आतांची मारी उलोन काढिल्या सद्ग्रहस्थांच्याही तांगेला वक्तव्य आमचं प्रकट जाल्ल्याचं आणि गावच्या लोकांनी पळून घेतल्याचं हेही 10 दिवसांतूनही अनुष्ठानाद्वारा सर्व शक्ती सुखादी नाम है यज्ञ याग तरे देवता उपासना ही आमच्यांत शक्ती सुख प्राप्त करणार तरेची ही घडत राहू का त्यासाठी आम्ही कोण आमगे योग्यता कसली आपल्याला अधिकार कसलो आपण आपल्याला म्हालगड्यांक शोभचे तसे आपल्याकडे कसले आचार विचार आपण सांभाळील दावका पडतात ह्याच तऱ्हेचे शतशः गोष्टीचे ज्ञान असलं तरी उत्सव समारंभानंही घडत राहतात त्या उत्सवासाठी काही 500 गावचे सान होड गावचे म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशनांतलेही येऊन भोवून गेलेले असायचे होडोड गावचे लोक सुद्धा उत्सवाचे वातावरण पळोवन वैरक्त कोण की फॉरेनर दारलं काही साम्यान बशिल्या आसनाकडे फाटल्यान 2 मीटर भायर राबून पायम पूण चमकला तो स्वाम बसले चेद्रा तरी आमगे लक्ष यान शिरावील खरे जाल्यार ताका प्रसाद दिल म्हणून जाल्यार आनीक चड तो सुखावत आशिल्लो पायम पळोवन स्वाम्याक पळय महंताल फोटो तुमी भायर दाखयला सर फ्लॅक्सीचे हांगा अनुष्ठान चलना क्युरियोसिटी दवरून येतात ते इतले लोक जमताची कसन चलना हांगा ह्याच तरेच्या विचारानं तांकां माहिती काण घेवच्या पळयतात मोडकी तुडकी इंग्लीश भाशेन कोणाला समजून घेतात ते हे चित्र कसं नाही हे कसं यद्य म्हणटकू आणि हांगा उत्सव कसं चलला इत्यादी ऐकत ऐकत तांगेल मनान दल्लो एक तांगे मनान दलेल तसल्या विचारानं समजूत घेऊन होतात ते म्हणतना काही कडे फोटोही घेऊन होतात सांगचे तात्पर्य तांकांही एक भावना असता सारस्वत संस्कृतीच्या उदात्त मनोभावना आशिल्ल्यानाची असले देवोत्सव गुरुल उत्सव असे गुरु माध्यमान घडयतात उत्सवानही एक हर्ष संतोष आनंद समाजांतून मारे फैलावता आजपर्यंत चलेल्या उत्सवाच्या कार्यक्रमाचं सर्व देखावो अथवा स्मरण सगळ्यांकही उरचे तसे उत्सवांत येऊन गेल्ल्यांक दिसल्यास मनुष्याक पुनः पुन्हा संस्कार देवता विषय संदर्भ लाभत आसूक जाय ह्यासाठीची देव मंदिरां विविध मारे उत्सवादिकान विजृंभित जाल्ले आसताची सगळ्यांच्याही हातभारानं आपल्याला सारवंतिका ही प्रकट मारी आस जागृत दवरून घेवच्यासाठीची हो क्रम समाजांतून आशिल्ल्यांतून सगळ्यांनाही हातभार लागेल वयल्यानं उत्सवात संदाय द्विगुणित जाल्ले आसा आयव्यय वेच्च पळोवन घेवच्या व्यवस्थापना समितीनंही चांग व्यवस्था दवरिले आमगेला अवगान येता येईल आसा म्हणटना देव सगळ्यांकही सदा सुख संतोष क्षेमाभिवृद्धी समाजात घडत राहो अशी देवचरणी आम्ही प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद पर भाषणाचा आम्ही समारोप घडयत आहे स्मरण करून तांकां साम्या हातान एक आमी परमांतक्ष दिवचे आसाची ते 28 तारीख फाल्यां परां 3 घंट्यांनी हे दवरले आसा कार्यक्रम ते सर्व लोकांनी हे कार्यकर्त्यांनी आनी कोणे परमांतक्ष घेतल्यांनी 28 तारीख साम्या रुमा मुखारी थंय देवस्थानांतून
आ